इत्यादी आणि कागलमधल्या बिदरचा पूल करावा यासाठी जी मागणी आली दुसऱ्या ऑफिसची त्याचं प्रेझेंटेशन आज नॅशनल हायवेला आम्हाला दाखवलं आणि आमच्याकडे सूचना होत्या या आठवड्यामध्ये हा सगळा प्रस्ताव होऊन हा केंद्र सरकारकडे जाईल आणि या विभागाचे जे मंत्री आहेत गडकरी साहेब याला मंजुरी देऊन हे तात्काळ निविदा निघतील असं आम्हाला अधिकाऱ्यांनी आज सांगितलं. दुसरा विषय आहे की हा जो कंत्राटदार आहे त्याला ताबडतोबीनं काहीतरी शिक्षा करावी किंवा ब्लॅकलिस्ट करावं अशाही सूचना या बैठकीत मांडण्यात आल्या आणि त्याबद्दल हा याच्याबद्दलची कारवाई ही त्या स्तरावर चालू असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. नॅशनल हायवेचं बद्दल हे सगळे हजार कोण होते तुम्हाला माहिती आहे. मला वाटतं आमच्या DIO आपल्या प्रतिनिधी अधिकाऱ्यांना माहिती देतील तुम्हाला. पुढं साहेब शक्तीपीठ महामार्गाबद्दल अजूनही लोकांच्यात काही संभ्रम आहे. नेमकं काय शक्तीपीठ मार्ग जो कोल्हापूरमधून जाणार होता त्याला विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी तो आपण रद्द केल्यानंतर नोटिफिकेशन निघालं. दरम्यान काही आमच्या जिल्ह्यातले शेतकरी मुख्यमंत्री महोदयांना भेटले आणि त्यांनी सांगितले की आमची जमीन द्यायची तयारी आहे, आम्हाला चांगला मोबदला दिला 4 ते 5 पट तर आम्ही जमीन द्यायला तयार आहोत. त्यामुळं पुन्हा हा विषय वर आला आणि त्यामधून नवीन लाईन आऊट करून हा जो शक्तीपीठ रस्ता करण्याचं मुख्यमंत्री मोदींनी जाहीर केलं. आता त्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जे बागायती क्षेत्र आहे ते कसं वगळायचं अशी एक विनंती आम्ही त्यांना केलेली आहे आणि विशेषतः ज्या शेतकऱ्यांचा विरोध आहे मुख्यमंत्री असं म्हणाले होते विधानसभेत की आम्ही शेतकऱ्यांचं म्हणजे विरोध पत्करून काय रस्ता करणार नाही. त्यामुळं मला वाटतं सामंजस्यानं ती लाईन आऊट होईल आणि ज्या शेतकऱ्यांचा विरोध आहे तो उघडून रस्ता करण्याचा प्रयत्न शासन करत आहे. आता निवडणुकांचं वातावरण सुरू होईल असं एकंदरीत चित्र आहे. तुमचा आता भर पावसाळी संपर्क दौरे सुरू झालेले आहेत. पण कालच आमदार क्षीरसागर असं म्हणतायत की कोल्हापूर महापालिकेचं मतदान होऊ देणार नाही किंवा होणार नाही जर या ठिकाणी हद्दवाढ नाही झाली तर. या संदर्भात काय महापालिका निवडणुकीत तुम्ही कोल्हापूर शहराची हद्दवाढ होणार का? बघा ते त्यांचं मत असेल निवडणूक होणार काय नाही हे मी कसं सांगणार. नाही शहराची हद्दवाढ होणार का? शहराची हद्दवाढ व्हावी आणि जे लगतचे जे गाव आहे कारण बाकीच्याला विरोध आहे ते हद्दवाढीचे ताबडतोब काढावं अशी विनंती मी पालकमंत्री असताना मी शिंदे साहेबांना नगरविकास मंत्र्यांना केलेली होती आणि मला वाटते तो ताबडतोबीचा मार्ग आहे. आपण जास्त गावं मागालो की त्या ग्रामीण भागाचा फार मोठा विरोध आहे आणि मला वाटते ते त्यामध्ये एकनाथ शिंदे साहेबांना आम्ही सगळ्यांनी जाऊन भेटण्याची आवश्यकता आहे. स्थानिक स्वराज्य संस्था महायुती म्हणून तुम्ही एकत्रित लढणार काय? हे बघा मी अनेक वेळा जाहीर केलं या ठिकाणी आम्ही एकत्र म्हणजे आमचं जमेल तिथे एकत्र नसेल तर मैत्रीपूर्ण लढत करू एकमेकावर तिन्ही पक्ष टीका करणार नाही. निवडणुकीनंतर महायुतीचा महापौर महायुतीचा जिल्हा पंचायत अध्यक्ष नगराध्यक्ष हे महायुतीचे कसे होतील त्याचे लक्ष आम्ही करू आणि जास्तीत जास्त आपण हा महायुतीचा झेंडा पडतो. साहेब हे आता महामार्गाचं आपलं झालं पण हे रत्नागिरीचं जे राहिले सांगलीचा तो भाग तर ते अडकून बसलेले आहे आणि ते अजून पण त्याला विरोध होतोय का ते कोल्हापूर सांगली हा जो रस्ता आहे म्हणजे नागपूर हायवे मधला तो जो मधले अंकली चौकात त्याचाही मार्ग काढलेला आहे त्यामध्ये जमिनीचा थोडासा त्याला 4 पट हवंय ते नाही सगळ्या बाकीच्या शेतकऱ्यांना दिलेल्या आहे ते शिरोमधल्या शेतकऱ्यांना त्यातून निर्णय होईल. साहेब बाजार समितींचं विभाजन झालेलं आहे तालुका स्तरावर त्या बाजार समित्या होणार आहेत याचा या बाजार समितीवर परिणाम होणार काय तुमची भूमिका काय नेमकी कसं? तालुक्याला बाजार समिती करावी असा कायदा झालेला नाही. याबद्दल पणन विभागाचे मंत्री जयकुमार रावल यांनी वेळोवेळी व्यक्त केलेला आहे. ज्या तालुक्यामध्ये आज बाजार समिती नाही आणि ज्यांना काढायची आहे ती सक्षम होणार आहे त्या ठिकाणी त्या तालुक्याला बाजार समिती काढण्याचं धोरण आहे.
कोल्हापूरच्या बाजार समितीचं विभाजन होणार नाही, की जे 6 तालुके आहेत या 6 तालुक्याच्या कुठल्याही तालुक्याची वेगळी बाजार समिती व्हावी अशी मागणी नाही. कागल, राधानगरी, उदरगड, शाहूवाडी, पन्हाळा आणि गगनबावडा हे 6 तालुके आहेत. आता करवीरवाल्यांची जिथे बाजार समिती असल्यामुळं त्या तालुक्याचं मला माहिती नाही, परंतु आम्ही कोल्हापूर जिल्हा बाजार समितीचे घटक आहोत आणि आयुष्यभर आम्ही त्या बाजार समितीचे घटक राहणार आहोत. आणि प्रत्येक तालुक्याला काढलीच पाहिजे कंडक नाही, असा कायदा नाही. साहेब, आलमट्टीची उंची वाढवणार म्हणतात, आपण जर विरोध करतोय परत की आम्ही वाढणारच, म्हणजे काय? तर आपल्याला 2 गोष्टी लक्षात आल्या पाहिजे की या काळामध्ये आलमट्टी धरणामुळं आपल्याला हे पाणीचा निचरा होत नाही, हे अनेक वेळा निदर्शनास आणलेलं आहे. ज्या वेळा हा महापूर येतो त्यावेळा आपला माणूस एक अधिकारी त्या आलमट्टीवर जाऊन बसतो. जिल्हाधिकारी बेळगाव आणि जिल्हाधिकारी कोल्हापूर हे समन्वय साधतात आणि 3.5 लाख क्युसेसपेक्षा जास्त पाणी सोडल्यानंतर हा पाण्याचा निचरा होतो, हे दिसून आलेला आहे. त्याला काय फार शास्त्रीय याची काही गरज नाही. परवा कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या असं म्हणाले की केंद्र सरकार नोटिफिकेशन काढत नाही, हे नोटिफिकेशन काढू नये यासाठी आमचे दोन्ही खासदार धैर्यशील माने आणि खासदार धनंजय महाडिक हे CR पाटील जे जलशक्ती विभागाचे मंत्री आहेत यांना भेटलेले आहेत. आणि मला वाटते आणि परवा मुख्यमंत्री इच्छा आले होते त्यांनी घोषणा केली आहे की कोणत्याही परिस्थितीत आम्ही आलमट्टीची उंची वाढवू देणार नाही, प्रसंगी आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाऊ. मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतर सुद्धा उपमुख्यमंत्री DK शिवकुमार यांनी सांगितले काही झालं तरी आम्ही उंची वाढवली. अजून नोटिफिकेशन निघालेलं नाही. आपले शिष्टमंडळ भेटायला जाणार होतं जलशक्ती मंत्रालयाला. नाही, 15 दिवस मागं गेल्या आठवड्यात राधाकृष्ण विखे पाटील या विभागाची जे जलसंपदा मंत्री आहे ती बैठक घेतली. आणखी 15 दिवसांनी घ्यायचं आहे, ते झाल्यानंतर आम्ही शिफ्टवर जाणार. गेल्या 3-4 दिवसापासून अखंडधार, कोसळधार, संततधार सुरू आहे. काही लोकांचे पिकं कुजलेली आहेत, उन्हाळी पिकं आहेत, त्याचे पंचनामे काय? पंचनामे करण्याचे आदेश यापूर्वी शासनाने दिलेले आहेत. त्याचे पंचनामे होते. विशेषतः मे 1990 नंतर जे 35 वर्षानं आता ही परिस्थिती ओढवलेली आहे. मान्सून 13 दिवस आधी, त्याही 35 वर्षापूर्वी आला होता. आजही 13 दिवस आधी आलेला आहे. आणि आज आपण बघितलं असाल की आपला जो हात पेरणीची होती रोहिणी नक्षत्रात धुळवा, ज्याला आपण वाळपीत करत होतो, तो आता विषय संपला ना, वाळपीत गेली ना. त्यामुळे आता सरळ आपल्याला पाऊस ज्यावेळा थांबेल त्यावेळा आपण ज्यावेळा त्याला वापसा येईल त्यावेळेला सरळ भाताची पेरणी करावी लागेल. आता कोकणमध्ये आणि इतर भागामध्ये रोप लागत असते, त्यामुळे त्याच्यावर काय परिणाम होत नाही. फक्त ती रोपं टाकतात. आता रोपं तयार झाली की ते चिखलगुट्टा करून रोपाची लागण करतात म्हणजे भाताची, त्यामुळे त्याला हा काय परिणाम नाही. तो धुळवाप जी पेरणी आपण आपल्या जिल्ह्यातील लोक करत होते त्याच्यावर मात्र आता मर्यादा आलेली आहे. 2 तारखेपासून पाऊस थांबणार असा हवामानाचा अंदाज आहे. दोन्ही समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे, बंगाल आणि अरबी. आणि त्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळं असं अनुकूल पोषक ह्याला आलं. 3 दिवसापूर्वी तो अंदमान निकोबारला आला, 2 दिवसापूर्वी केरळ आला, गोव्यात आला आणि काल हवामान खात्याला महाराष्ट्रात आला पण जाहीर केलं. म्हणजे इतक्या मॅरेथॉन पद्धतीनं आजपर्यंत कधीही मान्सून आलेला नाही. मान्सून आला की राजापूरला किंवा त्या कोकणातच थपकायचा आणि ते काय सह्याद्रीचा डोंगर चढायचाच नाही 15-20 दिवस. तर मला वाटतं यावेळेला तो डोंगर पार करून तो आपला दाखल झालेला आहे. सरकारच्या विकासासारखं मॅरेथॉन, सरकारच्या विकासासारखं हा मॅरेथॉन महाराष्ट्र आता थांबणार नाही, तसं आहे. थँक्यू. काय झालं
किशोरी पुन्हा केलं आपण झालं ना आता बास्केटबॉल पुढे झालं त्याच्या झाला तिथं सगळीकडे सगळं झालं तर प्रेसिडेंट झालं झालं हो. ते आता 18 द्या.